5-6 वर्षाच्या मुलीला हा खूप छान उबदार आणि सुंदर त्यासाठी poncho मी आहे. 2 कलरच्या लोकर घेतलेल्या आहेत, ऑरेंज आणि व्हाईट, आणि 3.5 mm ची सुई घेतलेली आहे. चला तर मग सुरू करूया. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याला स्वेटर, पॉन्चो बरंच काही काही लागतं. लहान मुलांना तर बरंच लागतं. तर हा पॉन्चो खूप सुंदर दिसतो लहान मुलींच्या अंगावर. तर तो कसा करायचा तो आता आपण शिकूया. 5 ते 6 वर्षाच्या मुलीसाठी प्रथम आपण 80 साखळ्या घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 पूर्ण 80 साखळ्या घेऊया. आता या 80 साखळ्या तयार झाल्या आहेत. आता पहिली साखळी आणि शेवटची साखळी आपण स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित सरळ जोडून घ्यायचं आहे, तिथे कुठे ट्विस्ट आला नाही पाहिजे. आता हे जोडून घेतल्यानंतर पहिल्या रोमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशेच्या साहाय्याने पहिला रो विणून घ्यायचा आहे. प्रत्येक साखळीतनं एक एक हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 याप्रमाणे पूर्ण हा सर्कल आपण विणून घेऊया. पहिला रो इथे कंप्लीट झाला आहे. या ठिकाणी जॉईन करून घेऊया. बघा, या पद्धतीने अशी पट्टी तयार झाली आहे. लोकर कुठे दिसत असेल तर ती या पद्धतीने हाईड करून टाकू शकतो आपण. बघा, ही अशी पट्टी तयार झाली आहे हाफ डबल क्रोशेची 80 साखळ्या घेऊन. आता पुढच्या रोमध्ये आपल्याला 3 साखळ्यांचा एक खांब, या ठिकाणी दुसरा खांब. आता मी डबल क्रोशे घेणार आहे. या ठिकाणी तिसरा खांब, त्यानंतर एक साखळी आणि खाली ही एक साखळी सोडून देऊन पुढे परत 3 खांब, 1 2 3, एक साखळी, खाली ही एक साखळी सोडून पुढे परत 3 खांब, 1 2 सॉरी एक आताच दुसरा आला, पुढच्या साखळीत दुसरा, त्यानंतर तिसरा, परत एक साखळी, खाली एक साखळी स्किप करून परत 3 खांब, 1 2 3. पहिला रो मी हाफ डबल क्रोशाने घेतला आहे. दुसरा पूर्ण डबल क्रोशाने पुढचा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने 3 खांब, एक साखळी, 3 खांब, एक साखळी, या पद्धतीने आता हा दुसरा रो मी कंप्लीट करून घेणार आहे. हा रो कंप्लीट झाला. या ठिकाणी पहिल्या खांबाच्या पहिल्या साखळीमध्ये जॉईन करून घेऊया. बघा, हा दुसरा रो इथे कंप्लीट झाला आहे या पद्धतीने. आता पुढच्या रोमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घेत आपण ह्या खिडकीपर्यंत येऊया. या खिडकीमध्ये आपण 3 खांब, 3 साखळ्यांचा एक खांब, दुसरा खांब, तिसरा खांब, एक साखळी, परत 3 खांब, या पद्धतीने एक शेल तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक साखळी, नंतर पुढच्या खिडकीमध्ये परत 3 खांब, एक साखळी, परत 3 खांब, 1 2 3, परत एक साखळी, पुढच्या खिडकीत 3 खांब, 3. या पद्धतीने याच्या
ही जी शेल केली आहे त्याच्या अपोजिट इथपर्यंत आपण विणून या शेलच्या बरोबर अपोजिट साईडला आपल्याला दुसरा शेल करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 9 खांबांच्या 3 खांबांचे सेट 9 येतात मध्ये. आणि 10व्याला आपण परत एकदा शेल करणार आहोत. 3 खांब 1 साखळी आणि 3 खांब 1 2 3 आणि आता हे पुढचे तसेच विणून घ्यायचे आहेत. 1 साखळी 3 खांब 1 2 3 1 साखळी परत 3 खांब 1 2 3 1 साखळी आणि पुढच्या खिडकीत 3 खांब. या पद्धतीने आपण हा रो कंप्लीट करून घेऊया. बघा या ठिकाणी शेलच्या समोर शेल आलेलं आहे आणि मध्ये या खिडक्या तयार होतात. खिडक्या आणि खांब 1 2 3 4 5 6 7 8 9 या साईडला आणि 9 या साईडला असे तयार होतील. मी एवढं विणून घेते आणि मग शेवटचे 3 खांब 1 2 3 1 साखळी आता या ठिकाणी जोडून घेऊया. बघा याप्रमाणे ही पट्टी तयार झाली. इकडे एक शेल आणि इकडे एक शेल, समोरासमोर शेल आणि मध्ये 9 खांब आणि खिडक्या तयार होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 या साईडलाही 9 आहेत. आता आपण दोरा बदलून घेऊया, कलर बदलून घेऊया. स्लिप स्टिच करत आपण या मधल्या खिडकीकडे येऊया. बघा या ठिकाणी असे आता मी दोरा बदलून घेणार आहे. 3 रो कंप्लीट झालेले आहेत. सर्वप्रथम 80 साखळ्या घेतल्या, हाफ डबल क्रोशेनी पूर्ण साखळ्या विणून घेतल्या, जॉईन करून घेतला. त्यानंतर पुढच्या रोला 3 खांब 1 साखळी 3 खांब 1 साखळी याप्रमाणे सगळा रो विणून घेतला. तिसऱ्या रोला मध्ये 2 शेल करून 3 खांब 1 साखळी याप्रमाणे हा रो ही विणून घेतला. आता मी पांढरी लोकर जॉईन करून घेणार आहे. आता शेलवर शेल घ्यायचा आहे. 1 2 3 खांब 1 साखळी 3 खांब 1 2 3. आता 1 साखळी घेऊन ही जी खिडकी आहे ही विणून घ्यायची 3 खांबांनी. 1 2 3 परत 1 साखळी परत 3 खांब पुढच्या खिडकीमध्ये 3 खांब परत 1 साखळी परत या खिडकीमध्ये 3 खांब. या पद्धतीने हा रो पूर्ण विणून घ्यायचा आहे. इथल्या शेलमध्ये परत शेलच करायचा आहे आणि या पद्धतीने हा पूर्ण रोल करून घ्यायचा आहे. बघा मी हा रो कंप्लीट करून घेतला आहे पांढऱ्या लोकरचा. बघा याला आता असा शेप येत चालला आहे. शेल 2 शेलच्या ठिकाणी शेल आणि खांबांच्या ठिकाणी खांब या पद्धतीने आपण पुढे विणत चालूया. 12 रो झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. मी प्रत्येक 4 रो नंतर कलर बदलणार आहे. चला तर मग विणून झाल्यावर मग दाखवते. बघा या पद्धतीने मी हा एवढा विणून घेतलेला आहे. प्रत्येक 4 रो नंतर मी कलर बदललेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 रो झालेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला बॉर्डर करायची आहे. तर बॉर्डर मी या कलरने करणार आहे. बॉर्डर कशी करायची ते मी दाखवते. बघा या पद्धतीने मी बॉर्डर करायला सुरुवात केली आहे.
या खिडकीतून साखळी घ्यायच्या आहेत, 7 साखळ्या घ्यायच्या आहेत. हे 2-3 खांबांचे सोडून पुढे जॉईन करायचं आहे आणि परत 7 साखळ्या 1 2 2 3 4 5 6 7 आणि या ठिकाणी जॉईन करून घ्यायचं आहे. हे 2 सोडून पुढे जॉईन करायचं आहे. या पद्धतीने पूर्ण आपण बॉर्डर करून घेऊ. बघा या ठिकाणी 7-7 साखळ्या घेऊन पूर्ण बॉर्डर तयार केली आहे मी. आता या साखळ्या आपल्याला विणायच्या आहेत. तर या सर्वप्रथम सिंगल क्रोशे घ्यायचे आहे. नंतर डबल क्रोशे 7 घ्यायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 आणि सिंगल क्रोशाने बंद करायचं आहे. या पद्धतीने आपण या सगळ्या साखळ्या विणून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम सिंगल क्रोशे घ्यायचा, नंतर 7 डबल क्रोशे घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि सिंगल क्रोशे. बघा या पद्धतीची ही बॉर्डर तयार होईल. मी पूर्ण विणून घेते आणि मग या ठिकाणी छान अशी बॉर्डर तयार झाली आहे. बघा हा असा पूर्ण असा पांचो या ठिकाणी आता नाडी येईल आणि हा असा सुंदर असा 5-6 वर्षाच्या मुलीच्या मापाचा पॉंचो तयार झाला आहे. बघा हा छान असा पॉंचो तयार झालेला आहे. 5-6 वर्षाच्या मुलीला हा खूप छान उबदार आणि सुंदर पॉंचो आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि जमला तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. ही जी लेस तयार केली आहे मी, ही जर शिकायची असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तिच्यासाठी एक ब्लॉग घेऊन येईन. तर कसा वाटला पॉंचो? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, म्हणजे मला समजतं की तुम्हाला आवडलं आहे किंवा नाही ते. धन्यवाद.